विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दुसऱ्या सत्राची ऑप्शनल मराठीची जी अभ्यासपत्रिका आहे त्या अभ्यासपत्रिकेचं नाव मराठी कथात्मक साहित्य, पेपर क्रमांक 3. या अभ्यासपत्रिकेला आपण गेल्या अनेक दिवसापासून महिन्यापासून आपण सुरुवात केलेली आहे आणि या अभ्यासपत्रिकेतील आज आपण शेवटच्या घटकाचा, शेवटच्या पाठाचा, शेवटच्या वेचाचा आज आपण विचार करत आहोत. मला वाटतं आज ही अभ्यासपत्रिका पूर्णपणे संपणार आहे. आज आपण या अभ्यासपत्रिकेचा आपण समारोप करत आहोत. आता तुम्ही किती विद्यार्थी दररोज ऑनलाईन तासिकेला जॉईन होत आहेत हे मला मुलांना लगेच समजतं, लगेच कळतं. असं समजू नये की सरांना काही समजत नाही. सगळ्या गोष्टी लगेच लक्षात येतात. मुलांनो, आपण ज्या पद्धतीनं ऑनलाईन पद्धतीने आपण अध्यापन करत आहोत ही अतिशय चांगली पद्धत आहे. तुम्ही दररोज जरी जॉईन नाही झालात तरी तुमच्या वेळेनुसार, तुमच्या सवडीनुसार दुपारी, संध्याकाळी कधीही तुम्ही त्या लिंकला क्लिक करून तुम्ही तो तास, ती तासिका तुम्ही जॉईन करू शकता, श्रवण करू शकता, ऐकू शकता आणि ऐकल्यानंतर त्या घटकामध्ये काही शंका जर असतील, काही अडचणी असतील तर आपण ग्रुपमध्ये विचारू शकता मुलांना. अशा पद्धतीची आपण ऑनलाईन अध्ययन आणि अध्यापनाची प्रक्रिया सतत गेल्या वर्षभरापासून निरंतर नित्यनूतनपणे आपण चालवत आहोत. आणि आज ही जी अभ्यासपत्रिका आहे ऑप्शनल मराठीची तिसरी अभ्यासपत्रिका मराठी कथात्मक साहित्य, पेपर क्रमांक 3. आज या अभ्यासपत्रिकेचा आपण शेवट करत आहोत, समारोप करत आहोत. आणि लगेच मुलांनो परीक्षा फॉर्म भरणं सुरूसुद्धा झालेले आहेत. याकडे सर्वांनी लक्ष देणं आवश्यक आहे. फॉर्म भरावा. आज आपण शेवटच्या पाठाला, या अभ्यासपत्रिकेमध्ये एकूण 10 पाठ आहेत मुलांना. वेगवेगळ्या वाङ्मयी प्रकारामधले पाठ आहेत. आज आपण त्या पाठाचं नाव आहे मराठवाड्याचा दुष्काळ. या पाठाचे लेखक सुशील धसकटे आहेत. आपण सर्वजण मराठवाड्यात राहतो. आपण मराठवाड्याचे रहिवासी आहोत. आपली जन्मभूमी ही मराठवाडा आहे आणि आपण ज्या विद्यापीठामध्ये आपण शिक्षण घेत आहोत, ज्या विद्यापीठाअंतर्गत आपण अध्ययन आणि अध्यापनाचं कार्य करत आहोत त्या विद्यापीठाचं नाव आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड. हे सुद्धा विद्यापीठ मराठवाड्यामध्येच आहे मुलांना. आणि पाठसुद्धा मराठवाड्यावर आधारित आहे. आपण सर्वजण मराठवाडा हा महाराष्ट्रामध्ये एक वेगळी ओळख निर्माण करणारा हा प्रदेश आहे, हा रिजन आहे. मराठवाड्याचे वेगवेगळे 6 विभाग पडतात. या 6 विभागामध्ये मराठवाडा एक विभाग आहे, मराठवाडा एक रिजन आहे. आणि गेल्या अनेक वर्षापासून, गेल्या अनेक तपापासून, गेल्या अनेक दशकापासून मराठवाड्यावर सतत वारंवार दुष्काळाचं सावट आलेलं आहे. आणि दुष्काळ हा कसा असतो, दुष्काळाचे परिणाम, दुष्काळाचे जाणीवा, दुष्काळाच्या झळा, दुष्काळाच्या वेदना आणि व्यथा ज्यांनी अनुभवलेला आहे, ज्यांनी पाहिलेला आहे, ज्यांनी बघितलेलं आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. म्हणून मराठवाड्याचा दुष्काळ या विषयावर या पाठाचे लेखक सुशील धसकटे यांनी अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी लिहिण्याचं काम, मांडण्याचं काम केलेलं आहे. पूर्ण नाव, लेखकाचं पूर्ण नाव आहे सुशील लक्ष्मणराव धसकटे.
जन्म 1978 मध्ये झालेला आहे. लेखक ग्रंथ चळवळ, ग्रंथ व्यवहार व प्रकाशक या सर्वच चळवळीमध्ये महत्त्वाचं, मोलाचं, महत्त्वपूर्ण योगदान या लेखकाचं आहे. ग्रंथ चळवळ म्हणजे लोकांनी ग्रंथ विकत घेतली पाहिजेत, खरेदी केली पाहिजेत आणि फक्त विकत घेणे आणि खरेदी करणे याला चळवळ म्हणता येणार नाही मुलांनो. तर त्या ग्रंथाचं वाचनसुद्धा केलं पाहिजे. त्यालाच ग्रंथ चळवळ म्हणतात. आणि नुसतं आपण स्वतः वाचन करून उपयोग नाही. आपला जो मित्रपरिवार आहे, जो काही आपलं फ्रेंड सर्कल आहे, यांनासुद्धा ग्रंथ वाचण्यासाठी, ग्रंथ घेण्यासाठी त्यांना उद्युक्त करणं, प्रेरित करणं याला चळवळ असं म्हणतात. ग्रंथ चळवळ वाढली पाहिजे मुलांनो. कारण ग्रंथ चळवळ जर वाढली तर माणसंसुद्धा मनाने, विचाराने वाढतात. तुम्ही ग्रंथ चळवळीला जर खतपाणी जर घालत नसाल, त्या चळवळीला जर वाव देत नसाल, तर तुम्ही सुद्धा वाढणार नाही. ग्रंथ व्यवहार पहा, ग्रंथ लोकांपर्यंत पोहोचविणे, तशी जाहिरात करणे, हा ग्रंथ किती महत्त्वाचा आहे, हा ग्रंथ कोणत्या प्रकाशकाने प्रकाशित केलेला आहे, कोणता कागद वापरलेला आहे, मुखपृष्ठ कसं आहे, मलपृष्ठ कसं आहे, हे अशा प्रकारचा ग्रंथाचा सुद्धा एक व्यवहार आहे. मग ही सुद्धा चळवळ, ग्रंथ चळवळ आहे, ग्रंथ व्यवहार ही चळवळ आणि प्रकाशक सुद्धा आहे या पाठाचे लेखक. स्वतःच प्रकाशनाचा व्यवसाय त्यांच्याकडे आहे आणि या व्यवसायाचे ते संचालक आहेत. त्यानंतर सुशील दसकडे हे साधन व्यक्ती म्हणून नेहमीच महत्त्वाचे विचार ते मांडतात. साधन व्यक्ती म्हणजे वेगवेगळ्या जे कार्यक्रमामध्ये जो वक्ता असतो, त्याला विषय दिलेले असतात, त्या विषयावर तो मांडणी करतो, त्याला साधन व्यक्ती असं म्हणतात मुलांना. त्यानंतर मराठी भाषा व शुद्ध लेखन, मराठी भाषा वाढली पाहिजे, वृद्धिंगत झाली पाहिजे, विकास झाला पाहिजे. जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सर्व क्षेत्रामध्ये मराठीचे पाळंमुळं रुजली पाहिजेत. आणि नुसतं रुजलीच पाहिजे नाही, तर ती वाढलीसुद्धा पाहिजे. त्याचा प्रचार आणि प्रसारसुद्धा झाला पाहिजे. या संदर्भामध्ये त्यांनी मराठी भाषा व शुद्ध लेखन, प्रत्येक माणसाने शुद्ध बोललं पाहिजे आणि शुद्ध लिहिलं पाहिजे आणि शुद्ध अगदी सूक्ष्मपणे वाचनसुद्धा केलं पाहिजे. म्हणून मराठी भाषा व शुद्ध लेखन यावर अनेक व्याख्यानं या पाठाचे लेखक दिलेले आहेत. अनेक मराठी भाषेच्या संदर्भामध्ये ज्या ज्या ठिकाणी कार्यशाळा संपन्न झालेल्या आहेत, या अशा सर्व कार्यशाळांमध्ये या भाषेच्या संदर्भामध्ये सुशील दसकटे यांचं योगदान महत्त्वपूर्ण राहिलेलं आहे. ते योगदानसुद्धा दिलेले आहेत, घेतलेले आहेत. यानंतर सुशील दसकटे यांच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाची नोंद आपल्यासमोर ठेवावी लागेल. ग्रंथ सखा नावाचं एक मासिक आहे मुलांनो, खूप चांगलं मासिक आहे, दर्जेदार आहे, गुणवत्तायुक्त आहे. मराठी भाषेला आणि मराठी भाषेचा विचार प्रत्येक माणसापर्यंत पोहोचविण्याचं कार्य ग्रंथ सखा हे मासिक करत आहे मुलांनो. मासिक आहे. मासिक म्हणजे दर महिन्याला प्रकाशित होणारं, पाक्षिक म्हणजे दर 15 दिवसाला प्रकाशित होणारं, साप्ताहिक म्हणजे 7 दिवसाला प्रकाशित होणारं, आणि जे दररोज प्रकाशित होतं त्याला दैनिक असं म्हणतात मुलांनो. आणि 3 महिन्याला प्रकाशित होणाऱ्या नियतकालिकाला त्रैमासिक म्हणतात, 6 महिन्याला सामायिक, आणि वर्षाला प्रकाशित होणाऱ्याला काय म्हणतात, मासिक. ग्रंथसखा ही जी मासिक आहे, ग्रंथसखा या मासिकाचे सुशील दसकटे
कार्यकारी संपादक आहेत. आणि ग्रंथसखा या मासिकाच्या माध्यमातून ग्रंथाचा प्रसार, प्रचार, महत्त्व, कोणता ग्रंथ कोणी प्रकाशित केलेला आहे, कोणत्या ग्रंथाचे कोण लेखक आहेत आणि तो ग्रंथ कोणता विचार घेऊन तो प्रकाशित झालेला आहे, या संदर्भामध्ये जनजागृती करण्याचं काम ग्रंथसखा मासिक करतं. या मराठवाड्याचा दुष्काळ हा जो पाठ आहे, हा पाठ म्हणजे कादंबरीचा अंश आहे मुलांनो. सेकंड इयरला एक अभ्यासपत्रिका आहे, निवडक कादंबरीचा अभ्यास, निवडक कादंबरीचा अभ्यास. आणि त्या निवडक कादंबरीच्या अभ्यासामध्ये वेगवेगळ्या कादंबऱ्या त्या अभ्यासपत्रिकेमध्ये आहेत आणि त्या कादंबरीचा अंश अभ्यासासाठी निश्चित केला गेलेला आहे. म्हणून सुशील धसकडे यांची जोहार नावाची कादंबरी आहे मुलांनो. जोहार कादंबरीचं नावच आहे जोहार. आणि या कादंबरीचे लेखक सुशील धसकडे आहेत. या कादंबरीला 10 पुरस्कार मिळाले आहेत मुलांनो. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, असे 1 नव्हे तर 10 पुरस्कार प्राप्त कादंबरी सुशील धसकडे यांची जोहार नावाची कादंबरी आहे. अशा प्रकारे हा एक महत्त्वाचा लेखक सुशील धसकडे आहेत. त्यांनी काही वैचारिक वाङ्मय प्रकारामध्ये लेखन केलेलं आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे जे आहे ते. याशिवाय त्यांच्या हातून अनेक महत्त्वाचे कार्य होत आहेत. त्यापैकी वाङ्मय शब्दकोशांचं कार्य त्यांच्या हातून होत आहे, घडत आहे, संपन्न होत आहे. त्यांनी ग्रंथ चळवळ, ग्रंथ व्यवहार यांच्या माध्यमातून त्यांच्या मनामध्ये एक आवड, रुची, अभिरुची निर्माण झाली. ते तिथेच थांबले नाहीत, तर 2011 साली ते महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये जे नामांकित अशा प्रकारचे जे काही प्रकाशन आहेत, राजहंस आहे, प्रतिभा आहे, प्रतिमा आहे, प्रतिभास आहे, असे अनेक आहेत, लोकवाङ्मयगृह आहे, अशा प्रकारचे अनेक नामांकित समाजमान्य, वाचकमान्य प्रकाशन आहेत. आणि या प्रतिष्ठित समाजमान्य, वाचकमान्य अशा प्रकाशन चळवळीमध्ये त्यांनी सुद्धा आरंभ केलेला आहे. 2011 साली हर्मिस प्रकाशनास त्यांनी प्रारंभ केलेला आहे. 2011 साली हर्मिस नावाच्या प्रकाशन व्यवहारास त्यांनी समारंभ केलेला आहे, प्रारंभ केलेला आहे. आणि मराठवाड्याचा दुष्काळ हा जो पाठ, या पाठाचा आपण जो विचार करत आहोत, मराठवाड्याचा दुष्काळ हा पाठ जोहार नावाच्या कादंबरीतून घेतलेला आहे. आता ही जी कादंबरी आहे, जोहार नावाची कादंबरी, या कादंबरीतील मराठवाड्याचा दुष्काळ या पाठाचा आपण या तासिकेमध्ये विचार करत आहोत. त्यातला पहिला मुद्दा आहे दुष्काळास मराठवाड्याची आवड. पहा, लेखक या पाठामध्ये महत्त्वाचा, मूलभूत अशा प्रकारचा विचार मांडलेला आहे. परंतु आपण या पाठाकडे, या विषयाकडे, या लेखकाच्या दृष्टिकोनाकडे आपण कसं पाहतो ते महत्त्वाचं आहे. प्रत्येक पाठातून कोणता ना कोणता विचार हा वाचकाला प्राप्त होत असतो. आपण त्यामध्ये काय शोधतो आणि काय शोधत नाही ते आपल्यावर अवलंबून आहे. हा पाठ अतिशय महत्त्वाच्या, ज्वलंत अशा विषयावर लेखकांनी लिहिलेलं आहे. दुष्काळास मराठवाड्याची आवड. मराठवाड्यामध्ये सतत दुष्काळ पडतो. मराठवाडा आणि दुष्काळ एक अनुबंध तयार झालेला आहे मुलांनो. आपल्या सर्वांनाच माहीत आहे. तुम्हाला
कदाचित माहीत नसेल, 1972चा दुष्काळ मी सुद्धा पाहिलेला नाही. पण अशामध्ये एक 10 वर्षापूर्वी, 5-7 वर्षापूर्वी एक आपल्यावर दुष्काळ आलेला होता. दुष्काळाचे परिणाम, दुष्काळाच्या झळा, चटके कसे असतात, त्याचे परिणाम पशुपक्षी, जनावर, प्राणी, माणसं यांच्यावर कसे होतात, ते तुमच्या घरातील, तुमच्या कुटुंबातील अनेक लोकांनी ते पाहिलेलं, अनुभवलेलं आहे. म्हणून अशा जी काही परिस्थिती आहे, परिस्थिती पाहून लेखकांना वाटतं की दुष्काळास मराठवाड्याची आवड आहे की काय. दुष्काळ पश्चिम महाराष्ट्रावर पडत नाही, दुष्काळ पुणे मुंबईवर पडत नाही, मग मराठवाड्याच का पडतो. कदाचित लेखाला वाटतं कारण दुष्काळाला मराठवाड्याची आवड आहे. दुष्काळाला मराठवाडा आवडतो, त्याला सोयीच आवडतो. त्याला अनेक कारण आहेत मुलांनो. लेखक जरी म्हणत असले की त्याला अनेक कारणं आहेत, कारण मराठवाड्याची भौगोलिक परिस्थिती दुष्काळाला पोषक अशा प्रकारची आहे. दुष्काळाला पोषक अशा प्रकारचं वातावरण हे मराठवाड्यामध्ये आहे. म्हणून नेहमी सतत अधनमधनं दुष्काळाचं संकट, दुष्काळाचं सावट ओढवल्या जातं मुलांनो. आपण निसर्गाकडे, आपण पर्यावरणाकडे, आपण जमिनीकडे, जमिनीची धूप, जमिनीचं संवर्धन, संरक्षण, झाडं लावणे, झाडं जगवणे याकडे आपण लक्ष देत नाही. पर्यावरणाचं संतुलन आपण राखत नाही, अजिबात राखत नाही. म्हणून अशा प्रकारची परिस्थिती आपल्यावर ओढवली जाते मुलांनो. पुढचा मुद्दा आहे, शहरात दुष्काळ जाणवत नाही. खरं आहे, शहरामध्ये दुष्काळ जाणवत नाही कारण मोठमोठी बिल्डिंग असतात, इमारती असतात आणि झाडं लावलेली असतात, त्यामुळे ऊन तितकंसं जाणवत नाही. ग्रामीण भागामध्ये ऊन प्रखर जाणवतं, प्रकर्षाने जाणवतं ऊन. कारण दुष्काळाचा पहारा किती आहे, किती अंश आहे, कारण सगळं काही उघडं, ओसाड, माळरान, ओसाड असा प्रदेश ग्रामीण भागामध्ये असतो. लगेच त्याचे परिणाम झाडावर, वनस्पतीवर, प्राण्यावर, माणसावर, पशुपक्ष्यावर सगळ्यावर होतात मुलांना. म्हणून शहरात दुष्काळ जाणवत नाही. खरा दुष्काळ जर समजून घ्यायचा असेल, शहरात दुष्काळ जाणवत नाही. खरा दुष्काळ जर जाणून घ्यायचा असेल तर ग्रामीण भाग आपल्याला समजून घ्यावा लागणार आहे. कारण शहरामध्ये सगळे कर्मचारी असतात, सगळ्या सुविधा असतात, नळाचं पाणी येतं, स्वतःची बोर असतात, मग कशाला जाणवत नाही. ग्रामीण भागामध्ये या सुखसुविधा नसतात, लगेच त्याची जाणीव प्रत्येकाला होत असते. तिसरा मुद्दा, मराठवाड्यात उन्हाची आग. कल्पना नाही केलेली बरी. मराठवाड्यामध्ये उन्हाची आग. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त उन्हाचा तापमान, उन्हाळ्यातलं तापमान सर्वात महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रदेशामध्ये असेल तर मुलांनो मराठवाड्यामध्ये आहे. मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त ऊन आहे. मग उन्हाळ्यामध्ये मराठवाड्यातली माणसं मग कोकणात जातात, गोव्याला जातात, थंड हवेची ठिकाणं, तिथं फेरफटका मारून दिवस घालवण्याचं काम, वेळ घालवण्याचं काम करतात. आणि म्हणूनच अशा प्रकारची परिस्थिती असल्यामुळे मराठवाड्यामध्ये उन्हाची प्रचंड आग आहे. दुसऱ्या प्रदेशात लोक म्हणतात, अरे बापरे, मराठवाड्यात नको म्हणतात. इतर प्रदेशाच्या तुलनेमध्ये मराठवाड्यामध्ये जलसिंचन नाही, जमीन चांगली नाही, सगळी कोरडवाहू जमीन आहे, ओलिताखाचं क्षेत्र फार कमी आहे, बागायती क्षेत्र कमी आहे. त्यामुळे मराठवाड्यामध्ये उन्हाची आग प्रचंड जाणवते. बाहेरच्या राज्यातली, बाहेरच्या देशातली माणसं महाराष्ट्रातील आपल्या मराठवाड्यामध्ये येण्यास धजावत नाहीत, इच्छा व्यक्त करत नाहीत. इतकी परिस्थिती अवघड आहे मुलांना. खरं आहे, कारण आपण मराठवाड्यातले आणि पाठ मराठवाड्याचा दुष्काळ असल्यामुळे आपण कशाही पद्धतीने आपण बोलू शकतो मुलांनो. खूप चांगल्या पद्धतीने या पाठाची आपण किती दिवस मांडणी करू शकतो मुलांनो.
हा जो पाठ आहे आपल्या प्रदेशावर आहे, आपल्या रिजनवर आहे आणि म्हणून आपल्या आवडीचा हा पाठ आहे मुलांनो. मला वाटतं या पाठाचं फार काय असं वाचन आणि फार काय अभ्यास करण्याची गरज नाही. एक वेळेस आपला हा ऑनलाईन तास जर तुम्ही ऐकला तर सहजपणे तुम्ही परीक्षेमध्ये लिहू शकता. प्रश्न कसाही जरी आला तरी. आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूयात. पहा, दुष्काळात नळाच्या पाण्याचा तुटवडा. दुष्काळामध्ये नळाच्या पाण्याचा साहजिक आहे, स्वाभाविकच आहे. आकाशातून ढगातून पाऊस जर पडला तर ते जमिनीत मुरेल. जमिनीत मुरलेलं पाणी ओढा, नदी, नाल्याच्या माध्यमातून तो धरणात जमा होईल आणि धरणामध्ये जमा झालेलं पाणी नळाच्या माध्यमातून शहरामध्ये येऊ शकतं, शहरामध्ये येतं. आणि जमिनीतच पाणी मुरलं नसेल ते धरणामध्ये जमा होणार नाही. जी कूपनलिका आहे, जे बोर आहे, बोरवेल आहेत, तिथे सुद्धा पाणी नसणार आहे. म्हणून दुष्काळात नळाच्या पाण्याचा तुटवडा नेहमी जाणवतो, त्यात ग्रामीण भागामध्ये जास्त मानतो. पुढचा, चुकीच्या व्यवस्थापना असावी. चुकीच्या व्यवस्थापना, जी चुकीची व्यवस्था आहे, चुकीच्या व्यवस्थेमुळे दुष्काळाचं सावट हा जो मुद्दा आहे. अनेक चुकीच्या व्यवस्था, आपण पाणी अडवत नाही, पाणी जिरवत नाही, पाण्याचं आपण पुनर्भरण करत नाही, पाणी असं आपल्या जमिनी अशा उताराच्या जमिनी आहेत, सपाटीकरण आपण करत नाही, जमीन सपाट नाहीत, असं वट्टा म्हणतात, वट्टा जमीन नाही, तशा जमीन झाल्या तर ती जमीन जास्त पाणी शोषण करते आणि ओलावा जास्त टिकून ठेवते मुलांना. अनेक चुकीच्या व्यवस्था आहेत मुलांना. नळाला पाणी सुटलं की पाणी किती वाहतं रस्त्यानं. असं पावसाळ्यात पाऊस पडल्यानंतर जसं रस्त्यानं पाणी व्हावं तसं नळाचं पाणी वाहून जातं मुलांना. आपलं भरल्यानंतर कोणी पाण्याची बचत करत नाही, पाण्याचं महत्त्व कळत नाही. प्रत्येकाला वाटतं पाणी असावं, पाणी असायला हवं, पाणी यायला हवं, पाणी लागावं, पण त्याकडे जतन केलं जात नाही. पुढचा म्हणता, पाण्याविना सजीव अशक्य. पाणी हे जीवन आहे. तुम्हाला अशी वेगळं सांगण्याची, पाण्याचं महत्त्व वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. पाण्याशिवाय जगणं अशक्य आहे. सजीव असतील, प्राणी असतील, पशुपक्षी असतील, शेती असतील, उद्योगधंदे असतील, घर असेल, सगळं काही असेल म्हणून, जनावरं असतील, माणसं असतील, सगळं काही पाण्याविना सजीव अशक्य आहे, जगू शकत नाहीत, जगू शकत नाही. म्हणून उद्योगधंदे, शेती काहीच करू शकत नाही. अशा प्रकारचं महत्त्व हे पाण्याचं आहे. म्हणून पाणी म्हणजे आता सांग जीवन आहे. पुढचा म्हणता, पाणी म्हणजे जीवन आहे. पाण्याचं महत्त्व काय आहे काय नाही आपल्याला सगळं माहिती आहे. मग पाणी जर जीवन असेल, बघा तुम्ही एखादी तुम्हाला तहान लागली असेल आणि पाणी जर मिळत नसेल तर बघा माणसाची अवस्था कशी होऊ शकते. एक वेळ जेवण नाही मिळालं तर चालेल, पण पाणी पाहिजे मुलाला. पाणी म्हणजे जीवन आहे, सर्वस्व आहे. पुढचा मुद्दा आहे 8 क्रमांकाचा, भावशाच्या आईचा पाणी विचार. या पाठामध्ये एक भावशा आहे. भावशाच्या आईचा पाणी विचार. पाणी विचार या पाठातल्या भावशाच्या आईचा पाणी विचार असा महत्त्वाचा आहे, तसं माझ्या आईचा पाणी विचार महत्त्वाचा आहे, तुमच्या आईचा पाणी विचार महत्त्वाचा आहे, गावातल्या प्रत्येक आया बहिणीचा पाण्याचा विचार महत्त्वाचा आहे. धुण्यासाठी पाणी, भांड्यासाठी पाणी, स्वयंपाकासाठी पाणी, पिण्यासाठी पाणी, स्नानासाठी पाणी, बाथरूमसाठी पाणी, सगळ्यासाठी पाणी लागतं मुलांना. परंतु पाणी विचार जेवढ्या प्रमाणामध्ये तो सर्वदूर सक्षम व्हायला पाहिजे, तो सक्षम झालेला नाही. पाण्याच्या बाबतीमध्ये जनजागरण फार अल्प प्रमाणामध्ये आहे. पाणी जनजागरणाचा विचार प्रत्येक घरामध्ये, कुटुंबामध्ये, प्रत्येक माणसामध्ये आणखी पोहोचण्याची आवश्यकता आहे. आणि तो विचार पोहोचण्यासाठी तुमच्यासारख्या तरुणांनी पुढे येणं, ती चळवळ अधिक प्रमाणामध्ये फोफावणं गरजेचं आहे.
पुढचा मुद्दा आहे आई बापामुळे कृषी संस्कृतीचा निभाव. आई बापामुळे कृषी संस्कृतीचा निभाव. लेखक आपल्या आईवडिलांच्या संदर्भामध्ये जसं सांगितलं प्रत्येकाच्या संबंधामध्ये हा विचार लागू पडतो. कृषी संस्कृतीचं जे जीवन आहे, जी संस्कृती आहे, तो विचार आई बापामुळे कृषी संस्कृतीचा निभाव. आई वडील आहेत म्हणून कृषी संस्कृती टिकून आहे. शेती, बैल, बारदाना, पेरणी, नांगरणी, वखरणी, कोळपणी सगळं काही, आणि त्यासाठी सुद्धा पाण्याची गरज आहे. पुढचा मुद्दा आहे आधुनिकतेत सांस्कृतिक नुकसान. आधुनिकतेत सांस्कृतिक नुकसान. सध्या आधुनिकीकरण झालेलं आहे. मॉडर्न युग, मॉडर्न युग, आधुनिक काळ, नवा काळ जे म्हणतो, आधुनिकतेत सांस्कृतिक प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. सगळं काही कॉन्क्रिटायझेशन झालेलं आहे, कॉन्क्रीट झालेलं आहे. पाणी कसं वाढेल मुलांना? दुष्काळ कसा पडणार नाही? आपण 1 इंच सुद्धा आपण कॉन्क्रीट शिवाय, कॉन्क्रीटचे रस्ते, सगळं घर कॉन्क्रीटमय, अंगण कॉन्क्रीट, सगळं काही कॉन्क्रीट, बेड, सगळं काही. आधुनिक सांस्कृतिक नुकसान. पूर्वीची जी माणसं होती मुलांना, सकाळी सकाळी उठल्यानंतर सडा सारवण, पायाला मातीचा स्पर्श, त्या सडा सारवणच्या माध्यमातून पाणी टाकायचे, ते पाणी जमीन मुरते मुलांना, ओलावा टिकून राहतो. झाडं लावायचे. आता बघा, झाडं लावण्यासाठी किंचित सुद्धा जागा नाही मुलांना. घरातला स्पेस, गल्ली बोळ सगळं कॉन्क्रिटायझेशन झालंय. कॉन्क्रीट समोर सुद्धा कॉन्क्रीट, मग झाड लावायची कुठं? मग सांगा ना, झाड लावायची कुठं? मग पर्यावरणाचं संतुलन हे आपणच, पर्यावरणाचं संतुलन बिघडवण्यासाठी प्रत्येक माणूस जबाबदार आहे मुलांना. प्रत्येक माणूस जबाबदार आहे. आपण किती झाडं लावतो आणि त्या झाडाची किती काळजी घेतो? प्रत्येकाच्या गावामध्ये शासनाला GR काढावं लागत आहे, शासनाला परिपत्र काढावं लागत आहे की 7 जून हा पर्यावरण दिन म्हणून साजरा करा आणि इतकी इतकी झाडं लावा. आपल्याला एवढं कळत नाही. आपला सावलीची गरज आहे, आपला पाण्याची गरज आहे, पर्यावरणाची गरज आहे, सगळ्याची गरज आहे. मग गरज नाही, मग ती गरज भागवण्यासाठी काही गोष्टी करणं गरजेचं आहे. आपण त्या करत नाहीत मुलांना. प्रत्येक जण पळायला लागलेला आहे, इतका पळायला लागलेला आहे, बस त्याला थोडा सुद्धा वेळ नाही. आपल्याला मग असं सुंदर परिसर हवा असतो, निसर्गरम्य वातावरण अपेक्षित असतं, हिरवळ पाहिजे. मग काय, त्याला पाणी लागतं ना. मग पाणी कुठून येणार आहे मुलांना? आपण सोर्स वाढवला पाहिजे. पुढचा मुद्दा आहे म्हणून आधुनिकतेत सांस्कृतिक प्रचंड नुकसान होत आहे, ते आपल्या लक्षात येत नाही. पुढचा मुद्दा आई वडील विचारांचे विद्यापीठ. आई वडील विचारांचे विद्यापीठ आहेत हे खरं आहे, पण त्यांचे विचार कोणाला आवडतात? त्यांच्या विचाराचं पायी कोण होणार आहे? आई वडील म्हणजे गावंढळ वाटतात. आई वडील म्हणजे अगदी नको असलेली माणसं वाटतात. त्यांनी काही सांगायला आले की शांत बस, मला काय सांगू नकोस, बक 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 बोलू नकोस. त्यांचे विचार म्हणजे आपल्याला ॲलर्जी वाटते. नव्या पिढीच्या नव्या मुलांना ॲलर्जी वाटते. आईवडिलांचे विचार म्हणजे एक विद्यापीठ आहे मुलांना. जसं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी विद्यापीठ आहेत. पूर्वी विद्यापीठ होते. विद्यापीठ म्हणजे अथांग ज्ञानाची केंद्र, अथांग ज्ञान देणारी ऊर्जा केंद्र म्हणजे विद्यापीठ मुलांना. आईवडिलांकडे अनुभव असतो. कित्येक उन्हाळे पावसाळे ते पाहिलेले असतात, बघितलेले असतात. ते अनुभवाचे बोल आपल्याला सुनावतात, सांगतात, पण ते आपल्याला वाईट वाटतं. कारण आपल्याला ते कृती करणंच आवड वाटतं ना. हे काय सांगायला म्हातारी, तो काय सांगायला म्हातारा, शांत बस वगैरे वगैरे. म्हणून आईवडिलांचे विचार म्हणजे विद्यापीठाचे विचार आहेत. आपल्या शाळेत येण्याच्या अगोदर
महाविद्यालयात येण्याच्या अगोदर पहिलं विद्यापीठ जर कोण असेल तर आपलं घर आहे, आपल्या घरातले आई वडील आहेत मुलांनो. पहिलं विद्यापीठ संस्कार देणारे, विचार देणारे, संस्काराचे बाळकडू भाजवणारं विद्यापीठ जर कोणतं असेल ते आईवडील नावाचं विद्यापीठ आहे मुलांनो. आणि ते कधीच न संपत असेल. ज्या दिवशी त्यांचा प्राण जाईल आणि गेल्यानंतर सुद्धा त्यांचे विचार, आईने असं सांगितलेलं आहे, वडिलांनी तसं सांगितलेलं आहे, वगैरे वगैरे अशा प्रकारचे विचार, अथांग सागरासारखे विचार असतात मुलं. शेवटचा मुद्दा आहे, आईचा एक एक शब्द लाख मोलाचा. आईचा एक एक शब्द लाख मोलाचा. पाण्याच्या संदर्भातले विचार, जगण्याच्या संदर्भातले विचार, व्यवहारातल्या संदर्भातले विचार, शेतीच्या संदर्भातले विचार, संसाराच्या संदर्भातले विचार आणि सांस्कृतिक संचितातले विचार. आईचा एक एक शब्द मी लाख मोलाचा असतो. परंतु ज्यांना जे समजलं त्यांना तो लाख मोलाचा वाटतो. असा बऱ्याच विद्यार्थ्यांना आई वडील म्हणजे असं पायानं ठोकरणारे वाटतात. बरेच विद्यार्थी आई वडिलांना पायानं ठोकरतात, ढकलून देतात. बरेच पाहतात, बरेच विद्यार्थी आई वडिलांना वेगळं ठेवतात, अलग ठेवतात. आपण आणि आपली बायको अशा प्रकारचा संसार थाटतात ना. परंतु आई वडील जवळ सांभाळत नाही. एवढे महत्त्वाची व्यक्ती आहेत, त्यांनी आपला जन्म दिला, त्यांच्यामुळे आपण जग पाहत आहोत. मग काय उपयोग? शिक्षणाचा काहीच उपयोग नाही मुलांना. आपल्यापेक्षा आपले आईवडील आईवडील चांगले. त्यामुळे हा जो विचार आहे, हा विचार एक महत्त्वाचा विचार मराठवाड्याचा दुष्काळाच्या माध्यमातून लेखकाने मांडलेला आहे. मराठवाड्याचा दुष्काळ कशा पद्धतीने निर्माण झालेला आहे त्याचं सविस्तर चिंतन त्यांनी या पाठात मांडलेलं आहे. आपण या पाठाच्या समारोपाकडे वळूयात. दुष्काळात ग्रामीण भागात येणाऱ्या अडचणी व होणारी वाताहत याचा प्रत्यय यात दिसून आलेला आहे, दिसून येतो आहे. याचं सुंदर विवेचन लेखकाने या पाठामध्ये मांडलेलं आहे.